हॅलो, रुपालीची रेसिपी. हे बघा, मी घेतली बटाटे कापायला, मग काय फ्राय करायला घेतली. त्याच्यामध्ये तेल आणि फ्लावर, बटाटे मस्त फ्राय करून घ्यायचं. फ्राय झाल्यानंतर त्याला तडका लावायचा. तडक्यामध्ये मी दाखवणार तुम्हाला तडक्यामध्ये काय काय टाकायचं. पण चांगलं लाल भाजून घ्यायचं बटाटा आणि फ्लावर. ही माझी रेसिपी आहे, माझ्या मनाने मी करते आहे आणि मी काय कुठं बघितली नाही हे कसं बनवतात. तर माझ्या मनाने मी ट्राय करते आहे कसं बनवायचं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. मग काय 4 बटाट्यामधून 1 बटाटा खराब निघाला. त्याच्यामध्ये बघा बारीक बारीक किडे दिसतात आहे का तुम्हाला? बारीक बारीक किडे, खूप बारीक बारीक किडे होते त्याच्यात. मग काय कांदा घेतली कापायला. कांदा पण एकदम बारीक बारीक चिरत होती. तर त्यांना याचूचे पप्पा मोठे मोठे कांदे कापते ना, तर ते खूप मजाक उडवतात. म्हणून मी बारीक बारीक कांदे, मला हे छोटे छोटे कांदे कापायचं ना आदत नाही आहे. तर मी घेतली बारीक बारीक कांदे कापायला. ते आपलं फ्लावर, बटाटा त्याच्यात टाकण्यासाठी. मग काय जिरा टाकली. जिरा टाकल्यानंतर कढीपत्ता नंतर कांदा टाकून घ्या. कांदा टाकल्यानंतर त्याच्यात मिरच्या वगैरे, मग टमाटा टाकल्यानंतर लसूण बारीक ठेचून त्याच्यात टाकून द्या. मग काय त्याला फिरवा. मी त्याच्यातच बनवली असती, ते जे बटाटा फ्लावर आहे ना त्याच्यातच बनवली असती, पण ते चिटकलं होतं पूर्ण, म्हणून त्याला नाही काढली. म्हणून साईडमध्ये तडक्यासाठी बनवली. नाही तर फ्लावर बटाटा एका प्लेटात काढून ते टाकली असती. मग वरतून काय कढीपत्ता वगैरे टाका. ही रुपालीची रेसिपी आहे, तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा तर कशी झाली आहे. बघा, खाली पूर्ण चिटकून गेलं होतं बटाटा फ्लावर, म्हणून मी त्याला वेगळं तडका दिली, वेगळं बनवून. तर नक्की सांगा कमेंट करून. तुम्ही पण एकदा ट्राय करून बनवून बघा रुपालीची रेसिपी. कसं झालं आहे नक्की सांगा. ओके, बाय बाय.